बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आविन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. योगायोग म्हणा की आजच्या दिवसाची कदाचित प्रतीक्षा असेल आषाढीची आणि त्यानिमित्त मला इथे येता आलं हे हा दिवस माझा खूप आवडीचा आहे. आषाढी पौर्णिमा म्हणजे मला एक म्हणजे सगळ्यांनाच वाटतं पण माझ्या आवड मी सांगतो की एक वेगळं स्पिरिट असतं, एक वेगळं चैतन्य असतं, एक वेगळा उत्साह असतो ज्याला म्हणजे एक वेगळा आनंद असतो. तो कशावर अवलंबून नाहीये, फक्त मानसिक आहे. फक्त त्या तो दिवस खास म्हणून मला नेहमीच एक आतमधून असं चालवणारा असतो, त्या इतिहासामध्ये घेऊन जाणार असतो. आजच्या दिवसाच्या खूप गोष्टी आहेत ह्या दिवसामध्ये. ह्या दिवसापर्यंत मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल नवी मुंबई केंद्राचं सर्व बोलवलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी जिनरत्नांना फोन केला होता की मला तुम्हाला गिफ्ट द्यायची केंद्राच्या, तर मला वेळ सांगा, मी त्यावेळेस येईल. आणि त्यावेळेस ते म्हणाले की मला असं करा, ह्याच दिवशी या, ह्या दिवसानिमित्त शिबिर आहेत, तुम्ही त्याचं लीड करा आणि मग बाकीचा कार्यक्रम पण जातो. म्हणजे एका कार्यक्रमामध्ये 2-3 कार्यक्रम आणि त्यात माझे काही मित्र दिसतात नवीन झालेले, त्यांचा स्वागत समारंभ पण आहे. असे ह्या दिवसात असे 2-3 गोष्टी खूप चांगल्या, खूपच विधायक अशा घडून आल्या. तर ही एक योग आहे, त्यामुळं पण मला खूप आनंद होत आहे. या ठिकाणी मी रात्री आलो आणि खूप गोष्ट होतं, फार लवकर मला आपोआप जाग आली आणि मी म्हणालो आवडत दिवसच तसा आहे की तुम्ही समजला तो दिवस तुम्ही राहत नाही सांगा. तुम्ही जगाच्या वेगळं राहता, जगामध्ये राहता पण तुम्ही जगाचे नसता. वेगळ्या धुंदीमध्ये असतात, तुमच्या धुंदीमध्ये असतात. ती धुंद फक्त तुम्हालाच माहिती, दुसऱ्याला नाही कळणार. मी सकाळपासून बघत होतो की
आनंद वाटत होता. खूप लोकांनी काम केलेलं काम मी बघत होतो आणि इथं बघितल्यानंतर ते ह्याच्या अगोदर आलो त्याच्यापेक्षा वेगळं वातावरण बघून खूपच आनंद त्या द्विगुणित झाला म्हणूया. आणि ज्यावेळेस तुम्ही सगळे आला सगळ्यांना पाहून बरेचसे माझ्या परिचित आहेत, बरेचसे नवीन ब्रह्मचारी खूप चांगला मी ओळखतो, सगळ्यांना ओळखतो जवळजवळ. बाकीचे तर मित्रच आहेत, पण नवीन ब्रह्मचार्यांना पण सगळ्यांना बघून त्यांचा ज्याचा वेळ त्यांना बघून आनंद झाला मला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिंदूतनं माझा परिचय देत होतो. तर मला माहिती नाही, मी त्यांनी आता दाखवलं मला की असं असं आहे. मी कधी असा विचारच केला नाही आणि हा हे बरोबरच आहे असं मी म्हणत होतो. जे जे बोलत होते ते एक एक वस्तुस्थिती होती आणि मला खूप रममान झालं होतं. म्हणजे माझ्या भावना त्यामध्ये गेल्या होत्या. कुणी आपल्याविषयी आपल्या काही गोष्टी बोलताना खरंच खूप हळवा होतो मनुष्य किंवा जागृत होतो मनुष्य किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. अरे हा हे झालेला आहे. खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे माझा परिचयच नाही, पण त्यावेळेस त्यांनी परिस्थिती पण सांगितली. तर मला खूप आनंद होतो की रत्न वगैरे असे इतिहासाला घटनांना धरून आहे आणि त्याच्यामध्ये त्याची ती जाणीव ठेवून आहे. खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. मनुष्याला विकास करायचा असेल, मनुष्याला पुढे जायचं असेल तर आपला भूतकाळ आपण कधी विसरला नाही पाहिजे. तो दुःखी असो किंवा सुखी असो, दुःखामधून मार्ग काढता आला पाहिजे आणि सुखामधून प्रेरणा घेऊन अजून पुढे जाता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इतिहास कधी आपल्या स्वतःचा विसरला नाही पाहिजे. आपण कुठून आलो, काय घडले ह्याची नेहमी एक मशाल, अंधारामध्ये जी मशाल असते दिवा प्रकाश दाखवण्याची, त्या भूतकाळाला आपल्याला मशाल म्हणून आपल्याला वापर करता आला पाहिजे, ना की पाहून जाण्यासाठी. तर त्याबद्दल मी जिनरत्नांचं पुनर्बोधन व्यक्त करतो की खूपच चांगला माझ्या परिचयात देऊन त्यांनी काही गोष्टींचा उजाळा केला. त्याबद्दल आजचा दिवस आषाढी म्हणा, आषाढी पौर्णिमा म्हणा, गुरुपौर्णिमा म्हणा, धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणा, धर्मजयंती म्हणा, हा म्हणून आपण साजरा करतो. तर या धर्मजयंती निमित्त, आषाढी निमित्त, धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रथमतः सर्वांना मला शुभेच्छा देतो. महत्वाची गोष्ट आहे, बौद्ध धर्मामधल्या ह्या पौर्णिमा ही आषाढी पौर्णिमा, जे बौद्ध धर्माचा जो इतिहास आहे तो उत्साहाने उचंबळून येणारा हा दिवस आहे. 3 पौर्णिमा ज्यामध्ये एक संस्कृती दडलेली आहे. आपल्याला जनरली आपण बघतो आता पौर्णिमेला ज्या प्रकारे आपल्याला बघितलं जातं तसं नाही. बौद्ध धर्मातल्या पौर्णिमा खूपच वैशिष्ट्यपूर्वक असायच्या. त्याच्यामध्ये काहीतरी घडामोडी घडायच्या. ज्या पौर्णिमेमधून मनुष्य निर्माण व्हायचे, ईश्वरतापन्न व्हायचे, सकृदागामी व्हायचे, आनंद व्हायचे, ह्या दिवशी काही गोष्टी, काही घटनांमुळं, नुसत्या पौर्णिमाच नाही, पौर्णिमांना काय काय घटना घडलेल्या आहेत, त्या घटनांना प्रभावाने बौद्ध इतिहासामध्ये सांगितलं जातं. वैशाखीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, एक ढोबळ सांगतो. वैशाखीमध्ये सिद्धार्थांचा जन्म झाला, सिद्धार्थ गौतमांचा. सिद्धार्थ गौतमांना वैशाखीमध्येच बुद्धत्व प्राप्त झालं आणि भगवान बुद्धांना वैशाखीमध्येच महापरिनिर्वाण. 3 गोष्टी एकाच पौर्णिमेमध्ये. धम्मपौर्णिमा, ज्याला धम्माची निर्मिती म्हणजे आजच्या दिवसाची, त्यांनी ह्या दिवशी धम्म सांगितला, तो हा दिवस. त्यानंतर येणारी कार्तिकी जी आहे, कार्तिकी पौर्णिमा, तिथे संघाची निर्मितीचा तो दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हे 3 दिवस बौद्ध इतिहासामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध देशांमध्ये फार आदराने आणि फार श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. तो कसा साजरा केला जातो त्यांच्या कल्चर, त्यांच्या संस्कृतीनुसार असेल, पण भारतामध्ये कसा साजरा केला जातो ह्याचा आपल्याला भगवान बुद्धांनी दाखले दिलेले. त्या काळामध्ये म्हणजे विशेषतः आता आपण बोलायला गेलो तर आषाढी निमित्त जर आपण बघितलं, बुद्धांना वैशाखीमध्ये ज्ञान प्राप्त झालं, जसं धर्मबल्यांनी सांगितलं काय काय झालं. त्यानंतर 6-7 आठवड्याने ते निघाले तिथून. त्यांनी ठरवलं की मला मिळालेलं कठीण आहे लोकांना पचवणं, काय केलं पाहिजे. मग त्यांनी ठरवलं सांगायचंय. कुणाला सांगायचं, कारण समजणं अवघड आहे, कोण असेल. मग त्यांनी त्यांच्या भूतकाळ, ज्यांच्या बरोबर त्यांनी वेळ घालवला त्यांनी स्मरण केलं आणि त्यांना वाटलं की हे पंचवर्गीय भिक्षू आहेत, ते माझं धर्म समजू शकते, म्हणून त्यांनी शोध सुरू केला.
असं म्हणतात मनोचुकीने पाहिले ते कुठे आहे, ते सारनाथमध्ये आहेत असं त्यांना समजलं. ते सारनाथला आले. सारनाथला आल्यानंतर मग काही गोष्टी घडल्या. त्यानंतर त्यांनी विनंती केली की बाबा तुम्ही प्रसन्न दिसताय, तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसतंय, तुमचं म्हणजे अलौकिक अगोदर जसे होता तसे तुम्ही आता वाटत नाही, तुम्हाला काय मिळालं का, तुम्हाला काय प्राप्त झालं का, काय आहे तुम्ही आम्हाला सांगाल का. ज्यावेळेस त्यांनी ते सांगितलं त्यानंतर त्यांनी संभाषण सुरू केलं, बोलणं सुरू केलं. तर तेच बोलणं जे आहे तो बोल. तिथून बुद्ध धर्माची, बुद्धाच्या शिकवणीची सुरुवात झाली. तर त्या शिकवणीला परंपरेमध्ये खूप महत्व, ज्याला काय म्हणतात की विशुद्धी मध्ये ते गोष्टी आलेल्या आहेत. विशुद्ध मार्गाची शिकवण म्हटली जाते, पण सहसा त्याला 4 आर्य सत्यांची शिकवण म्हटलं जाते. ही 4 आर्य सत्य जे आहेत ही भगवान बौद्ध धर्माची मूलभूत शिकवण आहे. 4 आर्य सत्य कळले तरच आपण धम्मजीवनाकडे वळू शकतो. तर ही 4 आर्य सत्य त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तुम्ही खूप ऐकले असतील, म्हणून काय झालं तुम्हाला ऐकावं लागेल. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मला हे माहितीये, मी नेहमी म्हणतो म्हणून काय झालं माहिती, तुम्हाला ते शिकावंच लागेल, तुम्हाला ते ऐकावंच लागेल. तोवर तुम्हाला ऐकावं लागेल जोवर ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये ते रुजत नाही. जर रुजतच नाहीये की त्या रुजल्यानंतर त्यामधून तुमचं नवीन काहीतरी अंकुर निघत नाही, फुटत नाही, तोवर तुम्हाला ते ऐकावं लागेल आणि शिकावं लागेल. नुसतं तेवढं ऐकलं, मला पाठ झालं आणि चला पुढं, तसं नाही. ते रुजवावं लागेल तुम्हाला, ते अनुभवावे लागेल आणि तुम्हाला इतरांना सांगावं लागेल. इतरांना सांगणं पण महत्वाचं नाही. परंपरेमध्ये उदाहरण देतो, तुम्हाला ज्ञान काय एखादं मिळालं तर तुम्हाला सांगायची गरज नाही, समोरचा बरोबर तुमच्याकडून शिकतो. त्याला एक रूपक सांगितलेलं आहे. अंधारामध्ये एखादं घर आहे, त्याला खूप खिडकी आहेत, दरवाजे आहेत, आणि त्या अंधारामध्ये त्या घरामध्ये खूप प्रकाश आहे. तो प्रकाश त्या अंधारामधून त्या घराच्या खिडक्यांमधून वगैरे असा बाहेर फेकला जातो. तसा बुद्धिमान मनुष्य असतो, त्याची बुद्धी तशा प्रकारे लोक पाहतात, असा त्याचा प्रकाश त्याला दिसतो आणि ती माणसं मग तुमच्याकडे ओळखतात. जसं अंधारामध्ये म्हणतात ना, हे घर आहे, इथे कुणीतरी राहणार आहे, इथे कुणीतरी आहे, हे तसं बौद्ध भगवान बुद्ध म्हणतात की तशी शहाणी माणसं किंवा जाणकार माणसं असतात की त्यांना ओळखलं जातं आणि ते त्यांच्याकडे येतात आणि मग ते धम्म शिकतात. तर सांगण्याऐवजी तुमच्याकडे कोणीतरी अशा प्रकारे आकर्षित होतात आणि मग तुम्ही यावर त्यांना धम्म सांगतात. तशा प्रकारे सांगण्याला महत्व आहे. म्हणून आपल्याला हे 4 आर्य सत्य आहे चांगल्या प्रकारे आत्मसात करता आले पाहिजे, आपल्या मनामध्ये धरून ठेवली पाहिजे, बीजासारखे त्याला अंकुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्याविषयी मी थोडक्यात बोलणार, जास्त नाही बोलणार. तर ह्या आर्य सत्यामध्ये पहिलं आर्य सत्य हे दुःख. बऱ्याचदा लोक आहे ना, दुःख म्हणलं की घाबरतात. तर त्यांना हे माहिती नाही, मी जे सुख म्हणून धरले तेच दुःख आहे, हे माहिती नाही. पण आपण दुःख ह्या शब्दाला घाबरतो, पण आपण दुःखाला सुख म्हणून धरलेलं आहे हे आपल्याला कळत नाही. केव्हा कळतं? ज्यावेळेस मी दुःखाला समजतो त्यावेळेस कळतं, अरे मी तर या गोष्टी धरलेल्या, तरी पण म्हणतो की एवढं सगळं असून पण मी दुःखी का आहे. त्यानंतर कळायला दुःख, भगवान बुद्धांनी मनुष्याचं दुःखाचं मूलभूत कारण दुःख म्हणून सांगितलं, मनुष्याच्या अस्तित्वाचं कारण. दुःखाचं विभाजन केलं त्यांनी, दुःखाचं ओढ केली त्यांनी. कशाचं दुःख आहे मनुष्याला, का मनुष्य दुःखी आहे? मनुष्याचा जन्मच दुःख आहे. त्याचा जन्म होताना दुःखातून होतो, त्याची प्रक्रिया सांगितलेली त्यांनी. मनुष्याचा जन्म दुःख आहे, मनुष्य रोगी होतो ते दुःख आहे, मनुष्य वृद्ध होतो, म्हातारा होतो ते दुःख आहे. न आवडणाऱ्या गोष्टींच्या संपर्कात येणं दुःख आहे. बाबासाहेब त्या पुढे म्हणतात की घराघरात दुःख आहे. बापाचं मुलाचं पटत नाही ते दुःख आहे, मुलाशी बापाचं पटत नाही ते दुःख आहे, आईचं मुलीचं पटत नाही ते दुःख आहे, मुलीचं आईचं पटत नाही हे दुःख आहे, पत्नीचं पटत नाही ते दुःख आहे, पत्नीचं पतीशी पटत नाही ते दुःख आहे.
भावाभावाचं दुःख पटत नाही हे दुःख, शेजाऱ्याचं दुःख पटत नाही हे दुःख, समाजामध्ये एकमेकांचं पटत नाही हे दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे. तर हे दुःखामुळं मनुष्य दुःखी आहे. त्यानंतर ते दुसरं कारण सांगतात की कशामुळे दुखतो, एवढा दुःखी असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची त्याला आसक्ती असते. आसक्त आहे, आपण आपल्या मनामध्ये आसक्ती आहे, जीवनाची लालसा आहे, जगण्याची लालसा आहे. मला सुखदायक गोष्टी मिळाव्यात ह्याची लालसा आहे, म्हणून तो दुःखी. बघा तुम्ही आपल्या जीवनामध्ये किती आनंद. त्यांनी एक उदाहरण सांगितलं, सगळं ऐश आराम असताना आपण तिथं माझी चर्चा करतो, पण धर्माची सुरुवात तशी नाहीच आहे. भगवान बुद्धांना लोक शरण आलेले आहेत ना, जंगलामध्ये आलेले आहेत, सगळे सोडून आलेले आहेत, सर्वस्व सोडून सगळ्या गोष्टींना कंटाळून आलेले आहेत. बस भाऊ आता खूप झालं, आता मला हे करायचं. त्याच्या उलट होतं आपलं. तिथं जरा काही कमी जास्त झाले की आपण दुःखी होतो. चांगली घर आहेत आपले, फार आनंद वाटतो आपल्या लोकांकडे बघून. मी काही लोकांकडे जातो, काही लोकांच्या खूप प्रसन्न वाटतं, खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो की काय आपले लोक फार स्टँडर्ड नाही का. पण तिथे त्यांचं श्राइन पण तसंच स्टँडर्ड असतं. कधी कधी सोन्याचं पाणी दिलेली मूर्ती असते, असं जरीचे कपडे असतात, चांगली गोष्ट. म्हणजे त्या लेवलवर शोभेल असं सगळं. माझा प्रश्न असतो की मग घरामध्ये ध्यानाला भारी भारी कुशन असतात. मी म्हणतो मग ध्यान तर खरं खडकावर बसून सुरू होतं. कसं करणार बाबा ध्यान? खडकावर बसून ध्यान सुरू होतं. म्हणजे ह्याला इतिहास आहे, एक एक दिवशीचे वाक्य आहे तसे की ध्यानामुळे माझं काय झालं. तुम्हाला कठीण आहे, ऐकायला पण कठीण आहे. असे लोकांनी त्याग केलेला आहे स्वतःचा. कशासाठी? बुद्धत्व प्राप्तीसाठी, शोधापन्न अवस्था प्राप्त करण्यासाठी. ती अपेक्षा नाही, त्यांना कळलंय का आहे ते, आणि त्या ध्येयाने ते प्रयत्न करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचे जे काही बदल झाले शारीरिक दृष्ट्या, ते तुमच्या आणि माझ्यासाठी अशक्य काही गोष्टी आपण शिकून किंवा आपण शिकू शकतो अशा घडलेल्या आहेत त्यांनी. तर ऐशोराम कधी कधी मी म्हणतो नाही का की श्रीमंत लोक चांगलं दम जीवन जगतात, गरीब लोकांना अन्न वस्त्र निवारण आणि निवारा शोधण्यातच आयुष्य जातं. म्हणून बुद्ध कडं जीवन बघा तुम्ही, बुद्धाचं फार उच्च जीवन. पण तसं नाही, त्याला तडे दिले बाबासाहेबांनी. बाबासाहेब फार खालून आल्यावर त्यांनी बौद्ध धर्म घेतला. ते श्रीमंतीमधून येऊन त्याची बौद्ध धर्म नाही घेतला, खडतर प्रयत्नामधून आले तिथपर्यंत. आणि आता त्यांचं रिच लाईफ सुरू होणार होतं, तिथे त्यांनी बौद्ध धर्म घेतला. म्हणजे बाबासाहेबांनी त्या परंपरेला, म्हणजे त्याला दुसरी बाजू दाखवली की जरी हे सत्य असलं तरी असंही हे सत्य आहे, धर्माचं आचरण कोणी पण करू शकतो, श्रीमंतही आणि गरीब. पण बाबासाहेबांच्या कृपेने म्हणा आपण फार चांगलं लाईफ जगतो. आपण दुःख बघतोय, दुःख आले सत्य बघतोय, तर तिथं पण आपण दुःखी असतो. कारण एवढं सगळं असून पण आपल्याला त्या भारी कृष्णवर बसून आपल्याला ध्यानच लागत नाही. तर हे का होते हे आपण कधी विचार करतो. एवढा चांगल्या घरात असतो पण मुलगा बापाशी बोलत नाही. बाप घरात आला तर पोरगा बाहेर जातो, पोरगा घरात आला तर बाप बाहेर जातो. आईचं मुलीचं पटत नाही, आई मुलगी बरोबर असल्या तर एकमेकीला बोलत पण नाही. तसं असेल आपल्यात नसेल, पण असं आहे. बायकोचं पत्नीचं पटत नाहीच नाही. एवढं छान छान ह्याच्यामध्ये राहतात, नावाजलेली लोक असतात, पण घरामध्ये त्यांचं जमत नाही. बाहेर हसत हसत येतात, एकदम प्रसन्न, लोकांना वाटत काय भारी. मी कदाचित हे तुम्हाला काय म्हणतात त्याला असंच अतिशयोक्ती करत नाही मी, ते सत्यशक्ती सांगतो मी. तुम्ही काय मी काय सेम आहे. जे मी सांगतोय तुम्ही माझा अनुभव व्हावा म्हणून घेऊ शकता. बाहेर आपण आनंदाने फिरतो पण आपण घरामध्ये संघर्षात असतो आपण. तर हे आपलं म्हणजे बघता आलं पाहिजे आपल्याला की खरंच आपण कोण आहे. आपण दिसतोय असे पण आपण दुःखाने ग्रासलेला आहोत. हे भगवान बुद्धांचं मूलभूत सत्य आहे की मनुष्य कोणीही असू द्या, ज्यांना पंचेंद्रिय आहेत तो दुःखी असतो.
आणि जो पंचेंद्रियाच्या मार्फत जीवन जगू इच्छितो तो दुःखीच असतो. म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान ह्याच्या सुखासाठी जो प्रयत्न करतो तो इंद्रियजन्य सुखा पुरताच आनंदी असतो. आणि इंद्रियजन्य सुख कधीच तुम्हाला अंतिम प्राप्ती, अंतिम सुख देत नाही. हे झाले की ते झाले की ते झाले की ते झाले की ते, आणि आयुष्य ह्यातच निघून जातं. कधीतरी कळतं आहे ह्याच्या पाश्चात जीवन होतं आणि मी ह्याकडे कधी बघितलंच नाही. त्यावेळेस तो बेडवर असतो, अंतिम घटका मोजत असतो, जाणारच असतो, अर्धा गेलेला पण असतो. आणि आपलं तसं असतं. म्हणून हे पहिलं आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितलं की ह्याच्यामुळं मनुष्य दुःखी आहे आणि ह्याला कारण आहे ही माणसाची आसक्ती आहे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपण ह्या, पण त्याच्यामध्ये आसक्त नाही राहिलं. आपण प्रयत्न केले पाहिजे आपले संबंध जे आहेत ना चांगले करण्याचे. जर आपले कुणाशी नात्यांमध्ये जमत नसेल, मी काल आमचे एक धर्मचारी वारले, धर्मचारी आरेश्वर म्हणून. मी खूप वर्ष त्यांच्याबरोबर बुद्धांचं काम केलं, बुद्धान प्रकाशित करायचो आम्ही दोघं. 4-5 वर्ष आम्ही खूप एकत्रित वेळ घालवला. ते आरेश्वर गेले, म्हणजे त्यांच्या अंत्यविधीला काही लोक आले होते ज्यांचं जमत नव्हतं. मला तिथं बोलताना मी म्हणालो की इथं आलाय आरेश्वरांच्या अंगावर, इथं तरी आपण सोडा, आपण मला इथं तरी सोडा, इथे तरी घमेट सोडा म्हणलं तुम्ही. इथं प्रेत जळतंय हे आरेश्वरांचं म्हणतात, हे आपल्या सगळ्यांचं अंतिम ठिकाण आहे. सगळेजण आपण इथंच येणार आहे शेवटी, इथं तरी जरा खुले राहा म्हणलं. आपण खुले राहत नाही. काय जाणार आहे आपलं काय हे आपल्याला समजत नाही. फक्त आपल्याला त्या स्वतःच्या आसक्तीमुळं आपण बंदिस्त जगतो आणि स्वतःच्या सुखासाठी आपण जगतो. भले ते इतरांचं ते सुख दुःखाचं त्यांना काय वाटतं. तर आपल्याला ह्या दुःखामध्ये हीच आसक्ती जी आपल्याला सोडता आली. आसक्ती म्हणजे सगळं त्यागणं नाही, मानसिकरित्या त्याच्याविषयीची पकड ढिली करणं. ते असेल तरी मी आनंदी राहीन, ते नसेल तरी मी आनंदी राहीन, अशा प्रकारची भावना निर्माण करतो. कधी कधी आसक्ती सोडा म्हणजे घर सोडा, दार सोडा, खिशेरी कामे करा, असं लोक घेणार मग घाबरतात. अरे बापरे, असा हा म्हणतो तर हाच म्हणून काहीतरी मागायचं. ही भीती, ह्या भीतीत जायची गरज नाही. हा व्यक्तिगत आनंदाची गोष्ट आहे ही, की तुम्ही ह्या गोष्टी केल्याशिवाय खरा आनंदच उपभोगू शकणार नाही. घाबरत आनंद घ्याल मग तुम्ही, चाचपडत जीवन जायाल मग तुम्ही, त्याच्यामधून काय निर्माण होणार. हे बुद्धांनी सांगितलं. आसक्ती जर आपण कमी केली तर आपण सुखी होऊ शकतो. आणि ह्याचा प्रयत्न करा तुम्ही, अनुभव घेऊन बघा खरंच एक आहे. काय आहे आसक्ती आपल्याला माहिती आहे का? काय आपल्या एकमेकातला दुरावा किंवा एकमेकांविषयीचे हेवे दावे किंवा आवडी ना आवडी ह्याच्यामध्ये आपल्याला जाता आलं. तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये जीवन जगा, पारिवारिक जगा, जंगलामध्ये जगा, अतिशय उच्च विधायक जागेवर जगा किंवा कठीण जागेवर जगा, स्वतःच्या आसक्तीवर काम केलं तर तुम्ही त्या ठिकाणी आनंदीच राहता. ही दुसरी गोष्ट आहे की ह्या दुःखाला कारण आहे ते म्हणजे आपली आसक्ती, आपली तृष्णा, ह्याच्यावर भगवान बुद्ध काम करायला. ही मूलभूत भगवान बुद्धांची शिकवण आहे. तुम्ही कितीही सखोल शिकवण ज्यावेळेस शिकायला जाल किंवा तुम्ही ऐकाल किंवा तुम्हाला समजायला लागेल, त्याचा मूलभूत शिकवणीचं मूळ जे आहे ते दुःख आहे. हे तुम्हाला कळालं तर ते तुम्हाला चांगलं समजेल. हे तुम्हाला कळालं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बदल करा आणि ह्या बदलामधून दुसरं काहीतरी निर्माण होईल. बौद्ध धर्मामध्ये टप्पे नाहीत, पहिलीत गेला, दुसरीत गेला, हे कळलं की ते कळलं, ते कळलं, तसं नाहीये. तुम्हाला दुःख कळायला लागलं तर तिथंच तुम्हाला आसक्ती कळायला लागते, तिथंच तुम्हाला विरक्ती कळायला लागते आणि तिथंच तुम्ही तसे सराव पण करायला लागतात. जसं एखादं बीज आहे, पडलंय तर ते अंकुरतं ना एकदम, तुम्ही बघा कधी कधी तर ते फुलायला लागतं, ते कोंब यायला लागतो आणि त्या एक साथ वाढायला लागतं. फक्त एक फांदी पहिली बाहेर येत नाही, ते एक साथ सगळं वाढायला लागतं. तसंच बौद्ध धर्मामधलं ज्ञान आहे. तुम्हाला एक गोष्ट कळायला लागली त्याच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी आपोआप आपल्याला समजायला लागतात. फक्त आपण स्वतःच्या भोवती, स्वतःच्या मध्ये जीवन जगण्याऐवजी
त्याच्या बाहेर येऊन आपण जर प्रयत्न केले तर दुःखाचा जरी जगामध्ये दुःख असलं तरी आपण मात्र आनंदी जीवन जगू. जरी जगामध्ये द्वेष असला तरी आपण मात्र मैत्रीपूर्वक जीवन जगणार हे कळायला नाही. तिसरी गोष्ट सांगितली भगवान बुद्धांनी या ठिकाणी की ह्या आसक्तीला आपण थांबवू शकतो, ह्या आसक्तीला आपण कट करू शकतो, ह्या आसक्तीचा आपण निरोध करू शकतो. तो निरोध त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की ही आपण कशी आपण कट केली पाहिजे त्याला कळतं. आणि त्यानंतर त्यांनी चौथं सांगितलं की ह्याच्यासाठी एक पद्धती आहे, त्यासाठी एक शिक्षण आहे, त्यासाठी एक मार्ग आहे. ह्या मार्गावर गेल्यानंतर आपण ह्या दुःखामधून आपण मुक्त होऊ शकतो. त्या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वेगवेगळ्या वर्गांमधून ह्याच्याविषयी अधिक सखोल ज्ञान आपल्याला दिलं जातं. हे तुम्हाला सगळ्यांना मी म्हणेन की तुम्ही नेहमी तुमच्या वर्गांमध्ये 4 आर्य सत्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये दुःख आहेत, कारण आहेत, निरोध आहे आणि हा मार्ग आहे. हे जर कळालं आपल्याला तर बौद्ध धर्माची जी मुख्य शिकवण आहे ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आत्मसात होईल. मी म्हणेन की दुसरा अभ्यास करायची पण गरज नाही. ह्यामधून तुम्हाला आपल्याला अनेक गोष्टी बास खुलत जातील हे न थांबणारे असतात. आणि बौद्ध धर्माची शिकवण ही अकालिको आहे, ज्याला काळाचं बंधन नाही, त्याला वेळेचं बंधन नाही, कशाचंही बंधन नाही. बस ते असते आणि ती विकसित होत राहते. मनुष्याच्या मनाला विकासाला काही मर्यादा आहेत का? मनुष्याचं मन अंतराळासारखं आहे. हे अंतराळ, ही पोकळी जी आहे हिला सीमा नाहीये. आता इथपर्यंत पोकळी, तिथं पुढे काहीतरी एखादी भिंत असेल असं नाहीये. बस तुम्ही शेकडो वर्ष चालत राहील तुम्हाला असंच दिसेल. म्हणून शेकडो मन माणसाचं तसंच आहे. बस ते आहे, ते फक्त मन काय वस्तू नाहीये. आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी आहे, इथे इकडं मन आहे. आता जर आपण तुम्ही एक्सरे काढला तर सगळे अवयव दिसतील पण मन नाही दिसणार. मन हे स्पिरिट आहे, हे खुलेपण आहे, हे मन आहे. बस त्या आपले खुलेपणला आपण धरले आपल्या आसक्तीने. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे, हा माझा एरिया, हा तुझा एरिया, हे माझं घर आहे, कुठलं तुमचं घर आहे, काहीच नाही घडत. ते पण काहीच नाही करत. पण हे मी आसक्तीने मी आज म्हणून झालं आणि त्याने मन बनलेलं आहे आपलं आणि त्याने आपण जीवन जगायला लागतो. आणि त्या जीवनामध्ये मग आपण तलवारी घेऊन फिरतो, म्हणजे जिभेची तलवार काय ते करत राहतो. तसं नाही ऍक्च्युली. हे करण्यासाठी ह्या 4 शिकवणी, 4 गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे शिकता आहेत, आत्मसात करता. तर मी म्हणेन की अशा दिवशी आपण पूर्ण दिवस त्याच्याविषयी चिंतन केलं पाहिजे, त्याच्याविषयी चर्चा केल्या पाहिजे, त्याच्याविषयी आपण देवाणघेवाण केली पाहिजे वैचारिक, आणि मस्त त्यामध्ये वेळ घालवला पाहिजे. आणि त्या दिवसाचं मग वर्षभर पुढे आपण त्याचा सराव करण्याचा प्रयत्न, काहीतरी सराव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पौर्णिमा किंवा बौद्ध उत्सव साजरा करतोय त्याला फक्त सांस्कृतिक झालं आहे असं नाहीये. फक्त दाखवायचे काहीतरी एक सण आणि उत्सव म्हणून साजरा करायचा म्हणून आपण करतो असं नाहीये. एक संस्कृती अशी आहे की अनेक लोक इतिहासामध्ये किंवा त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये अशा कार्यक्रमामधून संपर्कात येऊन लोक बदललेले आहेत. आणि त्याला मी साक्षी आहे. माझ्या समोरच कितीतरी लोक आहेत की आलेले चळवळीमध्ये आणि ते टिकून राहिलेले आहेत आणि ते धम्मचारी झालेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे धर्म जीवन जगत आहेत. भले ते खूप मोठे नाहीत, नावाजलेले नाहीत, पण ते जिथे कुठे असतील तर ते त्यांच्या प्रकाशामध्ये जीवन जगतात. आणि हे बौद्ध धर्माचं हे मुख्य काम आहे की प्रत्येक मनुष्याने आपल्या प्रकाशात जीवन जगलं पाहिजे. आणि ते कधी कळू शकतं ज्यावेळेस त्यांना धम्म कळतं. धम्म काय आहे? बुद्धांची शिकवण जगामधलं एक गुढ आहे. फक्त सर्वसाधारण शिकवण दिलेली आहे भगवान बुद्धांनी. त्याच्यामधून मनुष्याचं मन एवढं विकसित झालेलं आहे, जे मी म्हणालो ना, मन हे अंतराळासारखं विशाल आहे. तर त्या मनाला भगवान बुद्धांनी प्रशिक्षित करण्याचं प्रयत्न केलं, काम केलेलं आहे. ते ह्या शिकवणी, बस ह्या शिकवणीमध्ये राहिलं तर आपण प्रशिक्षणामध्ये सम्मिलित झालं जातो. तर हा दिवस ही शिकवण भगवान बुद्धांनी दिली. आता ह्या दिवशी अनेक गोष्टी घडल्या. खरं
खूप गोष्टी घडल्या आणि ते ह्या भारतीय नाही ह्या जगाला एक कलाटणी देणारा हा दिवस आहे की भगवान बुद्ध एक गुरु म्हणून आले. तथागत एक म्हणजे बुद्ध इथं आले आणि परत गेले, त्याला तथागत म्हणतात नाही का. आले आणि गेले, तिथून इथं आले आणि इथून तिकडे गेले. तथ आणि आगत, आगत आणि तथ्य असं काहीतरी आहे ते. आणि ह्या बुद्धांनी काहीतरी दिलं कशाला की मनुष्याला सन्मार्गाला कसं आणेल, मनुष्याला सन्मार्ग पटवून दिला आणि सन्मार्गाला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. हा आजचा दिवस आहे. एवढाच दिवस नाहीये. ज्या वेळेस भगवान बुद्धांनी ह्या पंचवर्गीय भिक्षूंना ही शिकवण दिली त्यावेळेस पंचवर्गीय भिक्षू त्यांना शरण आले. ते म्हणाले आम्हाला तुमचे शिष्य म्हणून स्वीकार करा, आम्हाला तुमच्या संघामध्ये, संघ तर नव्हता त्यावेळेस पण शिष्य म्हणून स्वीकार करा. त्यावेळेस पहिल्यांदा म्हणतं यही भिक्षवे म्हणतात, म्हणजे भिक्षूला तुमचं स्वागत. तिथे म्हणतात की संघ निर्माण. काय लोक संघ पण म्हणतात, पण संघ पौर्णिमा आपण कार्तिकीला करतो, कार्तिकी पौर्णिमा. पण संघ पण ह्याच कालावधीमध्ये निर्माण झाला. 5 लोक मिळाले त्यांना. तुम्हाला माहिती नाव मला काय आठवल्यानंतर पण शिवजित आहे, गोप्पा आहे, बद्री आहे, कश्यप आहे, पंडितजी आहे, हे 5 त्यांचे सहकारी होते. ते त्यामध्ये शोधापन्न झाले आणि मग त्यांना धरून त्यांनी आणखी पुढे काही दिवस शिबिर सुरू केलं आहे की पहिला भगवान बुद्धांच्या काळातला पहिला वर्षावास हाच आहे. म्हणजे त्यांना शिकवण दिल्यानंतर ते एकत्रित राहिले. तो वर्षावास पहिला त्यांचा इतिहासामध्ये नमूद केलेला पहिला वर्षावास त्यांचा हा राजगीरला झालेला, राजगृहाला झालेला. आणि ही शिकवण त्यांनी श्रावस्तीला दिली. सॉरी मृगदावला धम्मचक्र प्रवर्तन. आणि त्यानंतर श्रावस्तीमध्ये सगळे म्हणजे काय काल घडलेल्या गोष्टी त्यामध्ये पहिला वर्षावास केलेला आहे, ज्याचं देखरेख बिंबिसार राजांनी भगवान बुद्धांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर त्यांचं काय झालं की त्या पिरियडमध्ये की एके रात्री ते संक्रमण करत असताना एक राजपुत्र येतो असा अस्वस्थ होऊन ओरड करत की त्यांना अस्वस्थ होतो. बुद्धासारखा श्रीमंत होता तो. त्याला पण म्हणतात 3 राजमहाल होते, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात. खूप जास्त सोन्याचा बूट घालायला होतो. तो म्हणजे वैतागून तो विटतो, म्हणजे विटून तो सगळं त्यागून येतो आणि भगवान बुद्ध त्याला पाहते भेटतात, त्यांना ते शिकवून देतात, तो त्यांचे शिष्य बनतात. असं करत करत त्याचे मित्र येतात. 4 जण त्याचे मित्र होते. मला वाटतं त्याची नाव पण चांगले इतिहासामध्ये सुबाऊ वगैरे काय पिंगी असे काहीतरी 4 त्याचे मित्र येतात आणि त्यांना कळतं ते नावाजलेले त्या नगरामध्ये हे 5 लोक नावाजलेले त्यांचेही मित्र होते. मित्राचे मित्र त्यांना कळतं की अरे आपल्या अशा प्रकारचे हे राजपुत्र लोक गेलेत कुठेतरी आणि त्यांनी काहीतरी केलेले. ते शोधत जातात. ते तिथे संपर्कात येतात. त्यांचे 50-55 मित्र त्यांना बुद्ध शिकवून देतात. ते त्यांचे शोधत 60 लोक तिथे ते दुसरी शिकवून देतात की आता तुम्हाला जे ऐकलंय तुम्ही ते तुम्ही आत्मसात करा आणि ही शिकवून देण्यासाठी तुम्ही आता बाहेर जा, 4 दिशेला जा आणि शिकवून सांगा. ते 60 लोक बाहेर पडले. 55 लोक ऍक्च्युली 5 भिक्षू 60च लोक ते जर भगवान बुद्ध धरून 61 होते. पण 60 लोक जे इतिहास जातात म्हणतात त्यावेळेस त्या 60 लोकांचा इतिहासामध्ये परत नाव नाही. ते गेले ते गेले, कधीच त्यांचं नाव आलेलं नाही. ते गेले धम्मप्रचारार्थ गेले. आणि असं म्हणतात त्या काळामध्ये नॉर्वे पर्यंत गेले होते. आता नॉर्वे म्हणजे जगाचा टोक आहे आणि इकडं चायनाच्या आसपास गेले. चायनाकडे जाणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये किंवा नॉर्वेकडे जाणं म्हणजे साधी गोष्ट. 7 समुद्र पार करावे लागतात आणि इकडं म्हणजे सगळे डोंगराळ बर्फ आहेत. डोंगराळ बर्फाचे डोंगर आहेत सगळे, कड्या कपार आहेत, बाहेर येते अजून पण कुणी जात तिथपर्यंत लोक गेले. फक्त बुद्धांची ती शिकवून त्याने आत्मसात केली, त्यांना पटली, ते जगले. आणि आता मला हे सांगायचं नाही ध्येय भेट. आता असं कोण करायला लागल्यानंतर नाही बाबा आधी कॉलेज बघ तुझं, नंतर बघ आपण त्याला अन्न वस्त्र आणि निवाऱ्यामध्ये गुंतवतो. घाबरतो ना आपण. मी ह्या जगलोय आणि हा करायला लागला तर माझं काय व्हायचं. तू
तू पण हेच कर, हे करून मग ते कर. कसं शक्य? त्यामुळं भगवान बुद्धांच्या नंतर काही वर्षांनी बौद्ध धर्म विलयास केला, कारण तशा प्रकारची काम करणारी लोक नाही. आता मी म्हणतो नेहमी, अजून पण धर्म, बौद्ध धर्म आपण बघतोय तसं, पण माझ्या दृष्टीने चिंताजनक अवस्थेत, खूप चिंताजनक अवस्थेत. मी राजकीय दृष्ट्या म्हणत नाहीये, पण जो बौद्ध धर्म आपण प्रसार केला पाहिजे तो अजून होत नाही. ती ब्रह्मचारी संघाचा सभासद म्हणून पण मी बोलतो, आणि एक ज्याला म्हणूया जबाबदारी घेऊन पण बोलतो. जसा बौद्ध धर्म पसरला पाहिजे, प्रसारित झाला पाहिजे, तसा होत नाही. का? कारण तशी काम करणारी ही एवढी लोकांना प्रशिक्षण देणार माणसं आहेत, पण त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे बुद्धांनी बघा सांगितलेलं आहे की प्रत्येक जण काहीतरी करू शकतो, फक्त त्याला तशी झलक, त्याला तसा अनुभव आला पाहिजे. हे अनुभव येतो कधी? गुरु असला पाहिजे, त्याला तसा मित्र असला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांच्या ह्या दिवशीला गुरुपौर्णिमा पण म्हणतात. की भगवान बुद्धांनी ह्या गुरु परंपरेला त्यावेळेस खूप मोठी चालना दिली. बौद्ध धर्म शेकडो वर्ष मौखिक होता, शेकडो वर्ष मौखिक होता. पंचवर्गीय भिक्षूंनी 3 महिने बुद्धांचं शिबिर केलं होतं. भगवान बुद्ध सांगत होते की दुःख का आहे, आणि की बऱ्याचशा गोष्टी सांगत होते. 5 लोक होते, 3 लोक भिक्षेला जायचे, 2 लोकांचं दिवसभर शिबिर घ्यायचे. त्यानंतर ते आले की भिक्षा खायचे, मग हे बाहेर जायचे, ह्या तिघांना परत घेत राहायचे. असे 3 महिने त्यांनी घालवले, आणि हळुवारपणे मग पहिल्यांदा ज्ञातकोंडीला ज्ञान प्राप्त झालं, आणि शेवटी अशोकजीतला पराभव झाला. 3 महिन्यामध्ये सगळे श्रद्धापन्न झाले, आणि मग ते त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्याला आताच्या काळामध्ये त्याचं वेगळं दृश्य आहे, पण परंपरा ही बौद्ध धर्मामधली गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा, ह्याचा इतिहास फार उज्ज्वल आहे, जबरदस्त इतिहास आहे. गुरुशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्ती होणार नाही, हे भगवान बुद्धांनी आणि त्यांच्या पंचवर्गीय भिक्षूंमधून आपण बघू शकतो. भगवान बुद्ध त्यांच्याबरोबर राहत होते, पण भगवान बुद्धांनी वेगळा मार्ग निवडून त्यांनी जे प्राप्त केलं ते त्यांना सांगाय गेले. त्यांनी अगोदर नाकारलं, पण त्यांच्या काही सृजकतेमुळे भगवान बुद्धांच्या काही गोष्टी पाहून त्यांनी त्यांना विचारलं, आणि आम्हाला सांगा म्हणले. त्यांनी सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना शरण आहे. आणि मग म्हणजे एक गुरु म्हणून आम्ही तुमच्या शरण येतो. तो दिवस हा होता गुरुपौर्णिमा. लक्षात ठेवा, तुम्ही कुठलंही जीवन जगा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुणीतरी असा मित्र, गुरु सारखा मित्र असला पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही आनंद झाला, पण मी म्हणेन तुम्हाला कुणीतरी एक गुरु, एक चांगला मित्र असलाच पाहिजे, ज्याला तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही कसं आहे. तुम्ही जीवनामध्ये अनेक लोकांना म्हणाल तुम्ही कसे आहात, तुम्ही म्हणाल मी फार छान आहे, फार मस्त आहे, एकदम जीवन म्हणजे एकदम हवेत चालू आहे, अगदी काय बोलू नका. पण तुम्ही दुःखी आहात हे सांगायला कुणीतरी खास माणूस पाहिजे. तसा तुम्हाला मित्र पाहिजे, तसा तुम्हाला गुरु पाहिजे. आज बघा तुम्ही फार स्पर्धा आहे, दुःख सांगण्याच्या पण स्पर्धा आहे. तुम्ही एकाला एक सांगा ना काहीतरी, माझं जरा असं, तो म्हणजे थांबतो, तुझं तर काहीच नाही, माझं ऐक. म्हणून आपल्याला एक फार चांगला गुरु सारखा मित्र, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा. ज्याला असे खूप मित्र असतील ना, तो सगळ्यात सुखी असेल, तो सगळ्यात हलका असेल मानसिकरित्या, तो सगळ्यात जास्त प्रसन्न असेल. आपण नेहमी दडपून राहतो, आपण नेहमी आतमध्ये कुजत राहतो, आपण नेहमी स्वतःला आपण काय ते असं धरत राहतो, कुरतरत राहतो आपल्याला काहीतरी. ते मित्राच्या अभावी असतं, ते अशा गुरुच्या अभावी असतं. म्हणून ह्या दिवसापर्यंत आपण कुणाला तरी चांगला मित्र बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि त्याला गुरु म्हणून आपल्याला बघता आला. गुरु तुम्ही केला तर आसक्ती आपली कमी होणार, अगोदर आपल्या स्वतःविषयीची आसक्ती कमी होणार, आणि तुम्ही कुणाला तरी स्वीकारताय मनापासून, ही विधायक भाव आपल्यामध्ये सुरुवात होऊ शकते, विधायक गुण आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो, आणि जो आपल्याला पुढील आयुष्यामध्ये आपल्याला आपलं जडणघडण करणार. म्हणून गुरु शिष्याच्या ह्या दिवसानिमित्त मी एक अपील करेन सर्वांना
की असा तुम्ही कुणीतरी मित्र बनवा, असा कुणीतरी तुम्ही गुरु वर्य तुमचा असला पाहिजे. दुनिया काही म्हणू द्या. बरेच जण म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. मला ते अर्धवट सत्य वाटतं. ती गुरु व शिष्य परंपरा तुम्ही आजच्या काळाला धरून बघताय. बौद्ध धर्माच्या काळातली गुरु परंपरा, गुरु मित्र आणि शिष्याची परंपरा फार उज्ज्वल आहे. त्याची तुम्ही व्याख्याच करू शकत नाही. एक गुरु म्हणतो की तुला हे केलं पाहिजे, त्याची क्षमता नसताना पण तो करतो, करायचा. भगवान बुद्धांनी पूर्णाला म्हणले, अरे तू जाऊ नको तिकडं, तू तिकडे गेल्यावर तू अडचणीत येशील. त्याची परीक्षा घेत होते, तुला मारून टाकतील. तो त्यांना विधायकच उत्तर देतो. मग बुद्ध म्हणतात की धर्मप्रचारासाठी कोणी प्रमुख असेल तर हा पूर्ण असेल. भगवान बुद्धांच्या शिकवणी तेवढा तो प्रेरित झाला तर बुद्धांना त्याला नाराज नव्हतं करायचं. मी करेन, तुमची शिकवणी जाईन, मी घेऊन जाईन. असे लोक होते तिथे, असे लोक. आणि बुद्धांना विचार, सारे पुत्र त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते वयाने, 30 वर्षांनी मोठे होते. भगवान बुद्धांना विचारल्याशिवाय काय करायचं. आणि भगवान बुद्धांच्या अगोदर पण त्यांचे फार मोठे शिष्यवर्ग होता. पण भगवान बुद्धांना शरण आल्यानंतर त्यांनी भगवान बुद्धांना गुरु म्हणून स्वीकारला. ही परंपरा आपली इतिहासाची आहे. गुरु शिष्य आपण, मी म्हणेन जाणीवपूर्वक आपल्याला असे कुणीतरी मित्र पाहिजे, कुणीतरी गुरु पाहिजे. कृपया स्वतःमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. मित्र असला म्हणजे घाबरू नका, त्यांनी काय होत नाही. तुम्ही करून तर बघा, व्यक्त होऊन तर बघा, कोण आहे त्याचा शोध घ्या. तुम्ही नसतील तसे तुम्ही तयार करा असे तुमचे गुरु. गुरुंना पण तयार करावं लागतं. असं नाही की येईल तुमच्याकडे कुणीतरी आणि मी तुझा गुरु होतो, शक्यच नाही. तुम्हाला गुरु निर्माण करावा लागतो. तुम्ही जर शिष्य होण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला गुरु दिसतो. तुम्ही शिष्य होण्याचा प्रयत्न तर करा. आणि ही शिष्य होण्याची परंपरा ही आहे, हा आजचा दिवस आहे. तुम्ही ग्रहण केलं पाहिजे, तुम्ही त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि तुम्ही त्याला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. ही शिष्य होण्याची सुरुवात असणार. आणि जर आपण अशी सुरुवात केली तर मला वाटतं एक ना एक मला चांगला गुरु मिळेल, जो आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला मदत करत राहील. एवढंच नव्हे, मृत्यूनंतर पण आता माणसाचा मृत्यू होतो, का होतो ते अजून पण जटिल आहे, काहीच कळत नाही. मी काल आरेश्वरांच्या इथं बघत होतो, काही लोक बोलत होते, मला हळूच बोला, ते आरेश्वर ऐकते. काय बोलताय, म्हणजे तुला काय माहिती ते ऐकत नसते. आपण कसं काय कल्पना करू शकतो ते ऐकत नाही, कशाने म्हणतो तुम्ही? ते त्यांनाच माहिती ऐकता की नाही. त्यामुळे त्यांच्या समोर जरा व्यवस्थित बोला म्हणून त्यांचे नाराज होते. माहिती नाही आपल्याला काय ना, मृत्यूनंतर काय माहिती नाही आपल्याला. पण म्हणतात खरा गुरु तुम्हाला मृत्यूनंतर पण मदत करतो. मला माहिती नाही बरं. आता मी मृत्यूनंतर काय होतं मी तुम्हाला सांगेन, एक दिवस बसून सांगेन. सांगेन मी. पण तोच खरा सांगेल जो मृत्यू पाहून परत येतो. तोच सांगेल की मृत्यूनंतर काय होतं हे मी अनुभवलं. हे सांगतो. मृत्यू जे जे पावले ते परत येऊन सांगतच नाही. जे जिवंत तेच सांगतात. ही गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला मृत्यू पण शिकायचा असेल तर म्हणतात तुम्हाला. आता आपल्याला चळवळीमध्ये संघरक्षित म्हणते, संघरक्षित ज्यांनी ही चळवळ निर्माण केली ते गुरु म्हणून, म्हणजे मी तर नेहमीच त्यांना स्मरण करतो. संघरक्षित गुरु म्हणून मला मिळाले आणि मला त्यांनी काय दिले तुम्हाला. मला बोलायची गरज नाही. बस माझी अभिव्यक्ती असेल त्यांच्याविषयी, बस माझं चिंतन असेल त्यांच्याविषयी, माझे विचार असतील त्यांच्याविषयी. दुसरी काय गोष्ट आहे, दृश्य कुणाला दिसो न दिसो मी तर त्याच्यामध्ये आनंद घेतो. सगळ्यात बस ह्याच गोष्टींसाठी आपल्याला प्रयत्न करत असले, प्रयत्न करत राहायला पाहिजे. धम्म याला काय म्हणतात की धम्माची सखोलता ह्यामधूनच आपण जाते. धम्माची चव आपण ह्यातूनच जातो. धम्म काय म्हणतो आपण शब्द, आता हे पण आहे म्हणजे मी कधी विसरून आता असं फाटे फुटतात त्याला. हे धम्मबुद्धाने हे सांगितले हे काय आहे. बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की श्रोतापन्न झालं पाहिजे, धारण झालं पाहिजे किंवा बुद्धत्व प्राप्त झालं पाहिजे. आणि असे तुम्ही शिकायला लागलं तर खूप गोष्टी येतात त्यामध्ये. बौद्ध धर्मामध्ये किंवा स्वर्गामध्ये आपण 6 लोक आहेत,
तुम्ही मित्र असाल तर बघता येते, अशी कुठलीही जिओग्राफिकल प्लेस नाहीये बौद्ध धर्मामध्ये, की भौगोलिक कुठलं ठिकाण नाहीये की स्वर्गात गेला म्हणजे कुठेतरी स्वर्ग आहे किंवा स्वर्गात्मक झाला म्हणजे कुठला तरी लोक आहे, असं नाहीये. सगळं आपल्यामध्ये, स्वर्ग आपल्यात आहे, नरक आपल्यात आहे, ती पोकळी आपल्यात आहे, ते चंद्र आपल्यात आहे, सूर्य आपल्यात आहे, ते लाईट आपल्यात आहे. फक्त डोळे आपण बंद करून आपल्याला बघता आले. तर हे बुद्ध हे शिकवून देऊन ह्या प्रकाशात आपल्याला आणतात. सगळं तुझ्यात आहे, बाहेर काय बघतो आणि भगवान घेऊन जातात आतमध्ये आणि नंतर त्याला स्वतःला खरंच आहे की सगळं आणि तो त्याच्यामध्ये आनंद येतात. ते हे धम्म, स्पिरिट, प्रेरणा, चेतना किंवा टेस्ट हीच आहे. तुम्हाला हे कळाले की तुम्हाला कळाले की मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असता, अशामध्ये त्या गोष्टीमध्ये गुंत जाता. मला म्हणजे पण संघर्ष एकदा म्हणाले की विमुक्ती आहे, विमुक्तीचा आनंद घेतला पाहिजे आणि विमुक्तीची टेस्ट घेतली पाहिजे. पुस्तक पण आहे विमुक्तीची चौकट. तर ह्याला धरून मी एकदा कुठल्या तरी वर्गात होतो काही काळापूर्वी, मला म्हणाले की तुम्ही हे जे बोलता टेस्ट किंवा हे काय टेस्ट काय, तुम्ही आम्हाला थोडंसं क्लिअर करा, कळत नाही. टेस्ट माहिती आहे पण हे तुम्ही म्हणता हे काय कळतच नाही, कसे काय धम्म किंवा अशी विमुक्ती कशी काय टेस्ट. आणि ऍक्च्युली बरोबर आहे ना. आता एखादी चव, आता मी म्हणेल की चिंच आंबट असते, आता ज्यांनी चिंच खाल्लेली ती चिंच म्हणल्या तोंडाला पाहिजे, कारण तो संस्कार आहे आपल्याजवळ म्हणून आपल्याला ते ओळखतात. पण एखादी कुणी चिंच खाल्लेलीच नाही, त्याला आंबट म्हणजे काय माहितीच नाही, तर मी त्यांना म्हणालो चिंच आंबट असते, पण त्यांना चिंच आंबट असते आंबटच माहिती नाही, तर ते पण त्यांना कळणार नाही. तेव्हा बाबा चिंच आंबट असते म्हणून पेपरवर लिहून दिलं आंबट, आता चाटे लागते का टेस्ट, तसं पण नाही होत. त्याच्यासाठी त्याला चिंचच चाटायचं. अरे मग आता काय वाटतं असं ह्याला आंबट. तर ही धर्म समजलं ना तशी एक टेस्ट असते. प्रत्येक बाह्य गोष्टीची एक टेस्ट असते जी निघून जाणारी असते. म्हणजे त्याला उदाहरण दिलं की तुला मिठाई मधलं कुठली मिठाई आवडते, मला मलाई बर्फी आवडते. म्हणजे मलाई बर्फी खातो खूप ताजी फ्रेश कशी असते बरं आपण खातो ते. मलाई बर्फी हे एक दृढ एक ठोस पदार्थ म्हणून आपण खातो. ठोस पदार्थ पचतो आणि निघून जातो दुसऱ्या दिवशी. पण आपण जो खातो ती टेस्ट जी असते, वाव काय टेस्ट होती, टेस्ट कधी निघून जाते का? 2 वर्षांनी पण आपण ती बर्फी खाल्ली होती आपण लगेच स्मरण येतं. धम्माला अशी एक टेस्ट. आणि ह्या टेस्टसाठी ह्या बौद्ध धर्मामध्ये मोठमोठ्या लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. ही टेस्ट आपल्याला आली ना, आपण पण जागेवर नसतो, आपण पण वेगळं केलं. ह्या टेस्टसाठी ना नेहमी प्रेरित करा की तुम्हाला धर्माचा चौक होता. तर आजच्या दिवसात आपण संकल्प केला, आपल्याला धर्म चांगल्या प्रकारे समजला पाहिजे, त्याला चाकता आला पाहिजे, त्याची चव ओळखता आली. म्हणून धम्म जयंती गुरु पौर्णिमा विशेष करून आजच्या दिवशी अशा प्रकारचा धर्म सुरुवात केला. खूप काही गोष्टी ह्यामध्ये मूलभूत ह्याच गोष्टी मी म्हणेन की हे जे सगळं मी बोलतो त्याचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे. हे सर्व बौद्ध परंपरेतल्या गोष्टी ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि सोयीचं म्हणून ह्याला अभ्यास करण्याऐवजी, सोयीच्या वेळेत आपण ह्याचा चिंतन करण्याऐवजी ह्याच्यासाठी आपण वेळ काढणार. ह्याच्यासाठी वेळ काढून जर आपण ह्याचं चिंतन केलं तर आपलं राहिलेलं जीवन जे आहे खरंच आपण चालू. बघा आजच्या दिवसात मी म्हणतो तुम्ही आणि मी आपण एका भ्रमामध्ये असतो की मी 500 वर्ष जगणार आहे. म्हणतो ना आपण 500 वर्ष जगणार आहे. जग मरेल पण मी नाही मरणार. हो मरणार आहे आणि कधी मरणार आहे तुम्हाला पण नाही माहिती. म्हणजे कशाला त्यात राहायला तुम्ही आता आहे ते बघा, तुम्ही करा काहीतरी नवीन, नाहीतर मनुष्य तुम्हाला उद्या विसरून जाते. तो गेला भांडकुदळ होता, गेला जाऊ दे. तो होता एखादा अरे तो कशाने गेला, अरे हा चांगला माणूस होता, त्याला हळूहळू वाटेल. ही आपली जीवन जगण्याची प्राप्ती असते. आणि ह्यासाठी आपण जगलं जीवनाविषयी आपण शाश्वत नसलो पाहिजे. आजच्या धर्मजयंतीच्या निमित्त आपण हे लक्षात ठेवू, आपलं जीवन हे आज आहे आपण बस आजचा दिवस आपण चांगला जगणार.
प्लॅनिंग नको, मी 20 वर्षांनी असं करेन, मी तर म्हणेन ते थोडंसं ढिलंच आहे काय तुम्ही सांगितलं तसं नाही. 20 वर्ष तुम्ही एवढी काय खात्री देत आहे? हो प्लॅनिंग ठीक आहे, पण तुम्ही त्याला धरूनच काय मग 20 वर्षाच्या मधला कालावधीचं काय? 20 वर्ष आता सुरुवात होतात, आतापासून त्या क्षणापासून सुरुवात होतात. आता मी बोलतोय 20 वर्ष, त्याला 2-4 सेकंद गेले त्याचे, 5 मिनिट गेले त्याचे, कमी झाले ना ते. 20 वर्षामध्ये तुम्ही त्याकडे परत बसत 20 वर्ष बेस्ट केला, आणि त्या 20 वर्षात मग काही एखादा दुसरा करोना येईल, आपण वाचलेलं त्यामधून. आता दुसरा करोना जे वाचलेले ते जाते. म्हणून आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे स्वतःविषयी. स्वतःला आपण आपल्या भ्रमामधून बाहेर आलो पाहिजे, आपल्या आसक्तीमधून बाहेर आलो पाहिजे, आपल्या स्वभावामधून बाहेर आलो पाहिजे, आपल्या म्हणजे अहंकारामधून बाहेर आलो पाहिजे, नाविन्याच्या शोधात राहायला पाहिजे, मन मृदू बनवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे लोकांना, आणि आपण पुढे गेलो पाहिजे. तर आपण अनेक गोष्टी चांगल्या आपल्या जीवनामध्ये करू शकतो, आणि जाता जाता ह्या जीवनामधून आनंदी जाऊ शकतो. खूप गोष्टी आहेत म्हणजे, आणि आज चांगला दिवस झाल्यामुळे जरा मी जास्तच बोलतोय त्यामध्ये, खूप बोलू शकतो. मला हेच म्हणायचे की आजचा दिवसच असा आहे की बोला, ऐका, चिंतन करा, व्यक्त करा, जितकं करता येईल तेवढं करा. हेच जीवनाचा एक पैलू आहे, जीवनाला आपल्याला बदलता आलं, अन्यथा जीवन तर चालूच राहणार आहे. जगाची लोकसंख्या किती करोड आहे माहिती? किती अब्ज? 8 अब्ज. 800 म्हणजे 8 अब्ज, बरोबर. 8 अब्जामध्ये आपण पण जगतोय नाही, त्यात काय मेंढराच्या कळपासून जगतोच ना, तसं आपलं जीवन जाऊ शकतं. भगवान बुद्धांनी सांगितलं की असं जगण्याऐवजी त्या मेंढ्यांना दिशा देणारा बनवा, त्या मेंढ्यांना तुमच्यासारखं सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करा, तर ते जीवन सफल असेल. म्हणून आपल्याला आजच्या दिवसात त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. तर तसं नाही जीवन जगायचं आपल्याला, तर आपल्याला काहीतरी बनण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं. काय बनण्यासाठी? चांगल्या प्रकारचं धम्म जीवन जगणारा, धम्म जीवन जाणणारा आणि धम्म सांगणारा व्यक्ती आपल्याला बनणार. आसक्तीमुक्त, कुठल्याही प्रकारच्या मानसिक गुलामगिरी पासून मुक्त, सगळ्या प्रकारच्या स्वतःविषयीच्या अहंकारापासून मुक्त असं आपण जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी आपण चांगला मित्र बनलो पाहिजे, चांगले मित्र बनवले पाहिजे. आपल्याला कुणीतरी चांगला, खूप जवळचा, मला गुरु सारखा, गुरु समान मित्र, त्याच्याबरोबर आपण काही वेळ घालवला पाहिजे. म्हणजे घरात वेळ घालवतो त्याच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे. मला वाटतं असं जर आपण केलो तर नक्कीच आहे की ह्या दिवसाला एक वेगळीच झळाळी निर्माण होऊ शकते. बौद्ध धर्म आहेच असा, म्हणजे भारताला, ह्या भारताचं जे संस्कृती आहे, त्या संस्कृतीला जे आकर्षक झालर दिसते ना, ते ही बौद्ध धर्माची झालर. ह्याला फक्त राजकीय दृष्ट्या बोलण्याची गोष्ट नाही, त्याला आपल्याला आत्मसात करून जर आपण प्रॅक्टिस केली तर तुम्ही आणि मी ह्या संस्कृतीचे झालर, आकर्षक झालर बनू शकतो. आणि ही झालर म्हणजे मनुष्य स्वतःपन्न होणं सगळ्यात मोठं. मी बुद्धत्वपर्यंत जात नाही, पण मनुष्याने स्वतःपन्न झालं काय, खरा व्यक्ती बनण्यासाठी आपण प्रयत्न जर केला तर नक्कीच आहे की आपण ह्या येणाऱ्या पिढीला काहीतरी दिशादर्शक घेऊन जाऊ. खूप झालं मी आजच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी बोलल्या, तुम्ही फार चांगल्या प्रकारे तुम्ही ऐकत होता, त्याला प्रतिसाद देत होता, त्याबद्दल आम्ही तुमचं पुनर्वसन करतो. पुन्हा एकदा मी जनरत्न, अनंत मित्र, सत्यकुमार, अजित कुमार, अमोलादित्य, आणि मैत्रीशी, सुबोध, नवीन कुठले सगळे धर्मचारी, ह्या सगळ्यांना पुन्हा एकदा पुन्हा तुम्ही सर्वांनी मला चांगला ऐकल्याबद्दल पुन्हा तुमचं सगळ्यांचा आभारी आहे. Thank you.
करीन